आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सामोरे जातात. आपण कुठल्या गणातून उमेदवारी फॉर्म भरलेला आहे? नमस्कार, मी गणेश ज्ञानदेव व्यवहारे. माझी पत्नी सौ तनुजा गणेश व्यवहारे यांना मी सिंदफळ पंचायत समिती सिंदफळगण या निवडणूक रिंगणात उतरवलं आहे आणि आम्ही यशवंत सेनेचे पुरस्कृत उमेदवार, अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही निवडणूक लढत आहोत. आम्ही सिंदफळ जिल्हा परिषद गट आपशिंग्याचे चालू सरपंच, लोकनियुक्त सरपंच पूजा अजित क्षीरसागर यांना जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली आहे. तसंच सिंदफळ पंचायत समितीची उमेदवारी सौ तनुजा गणेश व्यवहारे यांना मिळालेली आहे आणि आपशिंगा पंचायत समितीची उमेदवारी आनंदाबाई गोरख सोनवणे यांना मिळाली आहे. तरी मी सिंदफळ पंचायत समिती गणातील सर्व जागृत, सुशिक्षित सर्व मतदार माता भगिनी किंवा मित्रमंडळी यांना एक आव्हान करतो की माझं एवढंच म्हणणं आहे, मी जी रिंगणात उतरलो आहे निवडणुकीच्या, ही तुमच्या विकासासाठी, समस्यासाठी आणि गावच्या कल्याणकारी विकासासाठी. माझं एवढंच म्हणणं आहे की पाची गावातील लोकांनी, सिंदफळ असेल, सांगवी असेल, सारोळा असेल, मसला असेल किंवा मारुंबळा असेल, या लोकांनी एवढाच विचार करावा की स्थानिक उमेदवाराला किंवा ग्रामीण उमेदवाराला निवडून द्यावं. शहरी उमेदवाराला न निवडून देता त्यांनी आजपर्यंत, आज आपण बघत आलो आहोत 5 ते 10 वर्ष, त्यांनी किती आपल्या गावात विकास केला. निवडून गेल्यापासून किती वेळेस आले. आरोग्याविषयक समस्या असतील, सांडपाण्याविषयक असतील, पुन्हा आपले वीज बाबतीतच्या समस्या असतील, या बाबतीत त्यांनी आतापर्यंत काय काम केलं? त्यांना बोलायलाही जागा राहिली नाही. त्यामुळे त्यांना न निवडून देता माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील उमेदवाराला निवडून देऊन मला पण एक विकासाची, गावच्या विकासाची संधी द्यावी, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि मी सर्व माता भगिनींना आवाहन करतो की माझं चिन्ह कबशी, आमचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार आहेत पूजा अजित क्षीरसागर, त्यांचं रोड रोलर चिन्ह आलं आहे. माझं कबशी आणि आपशिंगा पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांचं कबशी चिन्ह आलं आहे. आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं, हीच मी मतदारांना आणि आव्हान करतो. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.